मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा हा सध्या लोणावळ्यामध्ये आलेला आहे। आपण पाहू शकतो की ते कालच या परिसरात आलेले आहेत जिथे आपण जे निवासस्थान पाहू शकतो या निवासस्थानी सध्या ते काल रात्रीपासून मुक्काम करत आहे। मात्र काही वेळापूर्वी मराठवाड्याचे जे विभागीय आयुक्त ते देखील या ठिकाणी आले होते। आता त्यांच्या दोघांमध्ये सध्या गेल्या मागील 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। ते काही प्रस्ताव देखील घेऊन आलेले आहेत। मात्र आपण पाहू शकतो की याच्या बाजूला 1 किलोमीटरवरती जरांगे पाटलांची ही लोणावळ्यामध्ये मोठी जाहीर सभा होणार आहे व तिथूनच ते मुंबईच्या वेशीवरती जाणार आहेत व नवी मुंबईमध्ये त्यांचा आज मुक्काम असणार आहे। मात्र तत्पूर्वी जे लोणावळ्यामध्ये मुक्कामस्थानी आहेत त्याच ठिकाणी सध्या विभागीय आयुक्त आणि त्यांची सध्या गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। या चर्चेत काहीतरी तोडगा निघण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील असं म्हटलं होतं की आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत। मात्र जरांगे पाटलांनी जे आंदोलन आहे ते थांबवावं असं देखील म्हटलं होतं। मात्र जरांगे पाटील हे सध्या आक्रमक झालेले आहेत व त्याच्यासमोर जो मराठ्यांचा जो जनसमुदाय तो देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे व प्रत्येक ठिकाणी आता सध्या ते काल पुण्याला होते, आता लोणावळ्याला आले। मराठा जो बांधव आहे तो असंख्य त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे व या मराठा समाजामधील ज्या महिला बंधू भगिनी आहेत त्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे व काही वेळातच या ठिकाणी सभा होणार आहे। मात्र तत्पूर्वी मराठवाड्याचे जे विभागीय आयुक्त आहे ते देखील त्यांच्याशी चर्चा साधतात व काही वेळानंतर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील आपल्या बांधवांशी ते बोलणार आहेत। आपण पाहू शकतो की मराठा समाजाचे काही जे प्रमुख बांधव आहे ते देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। आपल्या TV9 मध्ये स्वागत आहे। विभागीय आयुक्त त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। हो, एक अर्धा तासापूर्वी इथं आज जरांगे पाटील यांच्या मुक्कामस्थळी आलेले आहेत आणि ही चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सकारात्मक व्हावी हे आमच्या समाजाला वाटते आणि या आजच्या चर्चेने निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठली तरी गोष्ट निघली पाहिजे आणि जेणेकरून आम्हाला पण मुंबईला जावे नाही वाटत, पण आजच जर आज तोडगा निघाला तर आम्ही खूप मोठा आनंद उत्सव साजरा करूया। मात्र मुख्यमंत्री बोलतात की आम्ही आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत, थोडा वेळ लागेल, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं। आज पाटलांनी खूप जवळपास 7 ते 8 महिन्यापासून हा आंदोलनाचा लढा चालू आहे। इतका वेळच आम्ही शासनाला दिला, आता शासनाने आमचे अंत पाहू नये ही आमची शासनाला विनंती आहे। खरं तर आजचा 6वा दिवस आहे। आपण देखील या जो जनसमुदाय त्यामध्ये आपण सहभागी झालेला आहेत। काय वाटतं, काय तोडगा निघेल? तोडगा निघाला पाहिजे, कारण मराठा समाज अत्यंत मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत। वेळ काढूपणा मुख्यमंत्र्यांनी करू नये, कारण इतके दिवस झाले जरांगे पाटील साहेब 8 ते 9 महिने यासाठी मागणी करतात। मग तुम्ही आत्तापर्यंत काय करत होता, आमचा हा सवाल आहे। आणि हा तोडगा जर निघाला तर सगळ्या मराठ्यांना आनंदच आहे। तोडगा जर निघाला तर तुम्ही मुंबईला जाणार आहात का? तोडगा निघाला तर आनंद उत्सव साजरा करायला मुंबईला जाऊ ना आम्ही, किंवा इथंही आनंद उत्सव आमची तर अपेक्षा आहे की नक्कीच आपण पाहू शकतो की तोडगा निघाला पाहिजे। जर तोडगा निघाला तर तरी देखील आम्ही मुंबईला जाऊ, आनंद उत्सव साजरा करू अशी प्रतिक्रिया या मराठा बांधवांची आहे। आता बघूयात नक्की वरती जी बैठक सुरू आहे त्यातनं काय मार्ग निघणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी रवी खरात, TV9 मराठी, लोणावळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।